28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नव्या रस्त्यांवर सूचना व दोषदायित्व फलकांचा अभाव, मनसेची पालघर नगर परिषदेकडे तक्रार। पालघर नगर परिषद हद्दीत अलीकडेच तयार करण्यात आलेल्या विविध रस्त्यांच्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत प्रत्येक रस्त्याच्या कामाची माहिती आणि दोषदायित्व कालावधी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड दर्शविणारे सूचना फलक तातडीने लावण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। यासंदर्भात मनसेचे पालघर उपशहर अध्यक्ष कार्तिक विलास मैत्राणी यांनी 18 ऑगस्ट 2026 रोजी पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे। शहरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची पाहणी केली असता संबंधित कामांची अंदाजित किंमत, निधीचा स्रोत, ठेकेदाराचे नाव, काम सुरू व पूर्ण झाल्याची तारीख तसेच दोषदायित्व कालावधी याबाबतची माहिती देणारे फलक अनेक ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होणे आवश्यक असून रस्त्यांच्या कामातील गुणवत्ता आणि खर्चाबाबत पारदर्शकता राहण्यासाठी माहिती फलक महत्त्वाची भूमिका बजावतात। तसेच रस्त्याच्या कामात त्रुटी किंवा नुकसान झाल्यास दोषदायित्व कालावधीमध्ये संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करता येते। मात्र कामाची मूलभूत माहितीच नागरिकांना उपलब्ध नसल्याने ठेकेदाराची जबाबदारी आणि कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला आहे। नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या सर्व रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत त्या ठिकाणी तातडीने फलक बसवावेत। या फलकांवर कामाची अंदाजित किंमत, निधीचा स्रोत, ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी, काम पूर्ण झाल्याची तारीख आणि दोषदायित्व कालावधी स्पष्टपणे नमूद करावा, अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामामध्ये त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात यावेत। फलक न लावण्यास संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार जबाबदार असल्यास त्याची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणीही मैत्राणी यांनी केली आहे। सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि नागरिकांना माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे पालघर नगरपरिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेचे पालघर उपशहर अध्यक्ष कार्तिक विलास मैत्राणी यांनी केली। यावेळी उपशहर अध्यक्ष नदीम शेख, विभाग अध्यक्ष नयन पाटील, विभाग अध्यक्ष धवल आशर, पालघर शहर सचिव रस्ते साधना व सुविधा अजय दळवी, माहीम विभाग अध्यक्ष रस्ते साधना व सुविधा जतीन तांडेल, विभाग अध्यक्ष रस्ते साधना व सुविधा आदित्य इंगोले तसेच विजय दळवी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। शुभम पाटील, सिनियर क्राईम रिपोर्टर, पालघर जिल्हा।